local for Chhatrapati Shivaji Maharaj terminus. This local will halt at Mulund, Ghatkoper, Kurla, Dadar, Haikala station. 7 वाजून 58 मिनिटांची सकाळी प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही गर्दी कशी थांबवायची, चढताना उतरताना शांतपणे जायला पाहिजे आणि शांतपणे बाहेर पडायला पाहिजे. केव्हा होईल? बरेच जणांचे चेहरे उतरले, चढायला भेटलं नाही म्हणून वगैरे खूप बघा अशा पद्धतीने. आता यांनी घोषणा दिल्यात, लटकलेत ते, भगवंतांचा जय जयकार केलाय, पण भगवंत सांगतात ते काय, बाबा हो उशीर झाला तरी चालेल मला भेटायला, पण तू सावकाश आहे. आपल्या भगवंतांना आठवा, गर्दीपासून टाळा, जवळच्या जवळ काम पहा. जोपर्यंत काम भेटत नाही तोपर्यंत ठीक आहे, पण ह्या दगदगीमधून थोडं निवांत चला. एक ट्रेन गेली तर भरपूर दुसऱ्या ट्रेन लागोपाठ आहेत, आपली व आपल्या आजूबाजूची, आणि त्याचबरोबर आपल्या घरच्यांची काळजी घ्या. मी जवळजवळ अर्धा तास स्टेशनला आहे. माझ्या इकडे जाणारे 4 ते 5 ट्रेन मी सोडल्यात सुद्धा म्हणून. बघा ना काय उपयोग आहे. आता परत बदलापूर लागलेली आहे. ही भीषण अवस्था आहे, खूप वाईट अवस्था आहे. कारण सगळेच्या सगळे लोंढे हे मुंबईपेक्षा दिशेने येतात पैसे कमवण्यासाठी आणि उपनगरामध्ये राहतात. मुंबईमध्ये जास्त कोणी राहत नाही, कारण का भाडे परवडत नाही म्हणून. सगळे लोक येतात वसई, विरार, कसारा, बदलापूर, वांगणी, कर्जत. तर त्या ठिकाणी आल्यानंतर अशा गोष्टी ह्या दिसणारच. आपण कसारा आणि बदलापूरचं आपण पाहतोय. तर ही बदलापूर पण भरून आलेली आहे. बदलापूर आहे 8 वाजून 2 मिनिटाची. ही बदलापूर पण खूप उशिरा आलेली आहे, म्हणजे 10 ते 15 मिनिटं लेट चालू आहेत गाड्या. हे बदलणं आवश्यक आहे, आणि हे बदलतं फक्त प्रशासन, जनता नाही. जनतेला सकाळी उठायचं आहे, त्याच्या रोजीरोटीसाठी बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा घरी यायचं आहे. लेट पोचल्यानंतर त्याच जनतेला हे बघा फर्स्ट क्लासचा पास पण काढून का उपयोग नाही, तिकीट काढून पण उपयोग नाही आहे. ही अवस्था, ही फर्स्ट क्लासची अवस्था आहे. हे फर्स्ट क्लासचे उभं आहे. सेकंड क्लासची तर विकटच अवस्था आहे. जरा झूम करून बघूया होतंय का, है ना. या फर्स्ट क्लासचा पास आहे ना, जर 100 रुपयाचा नॉर्मल पास असेल तर तो फर्स्ट क्लासच्या पासाला मला वाटतं 1000 रुपये लागतात, है ना. 1000 किंवा 700-800 रुपये लागत असेल. पाहतोय आपण, काही फर्स्ट क्लास नाही आणि काही सामान्य नाही. सगळ्यांची अवस्था तीच आहे. प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या लोकलने प्रवास करू नये. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 भरपूर भरमसाठ पब्लिक इथं येऊ राहिलेले आहे. बाहेरच्या गाड्या बघितल्या ना, ते तुम्ही बघशाल लोंढेचे लोंढे उतरतात ते. तर हे बदलण्यासाठी ह्या गोष्टी डेव्हलपमेंट त्या राज्यामध्ये होणं खूप गरजेचं आहे. जर बिहारसारख्या राज्यामध्ये जर डेव्हलपमेंट नसेल तर ऑब्व्हियसली ते ज्या ज्या राज्यामध्ये रोजगार निर्मिती भेटते त्या त्या राज्यामध्ये येणार. उत्तर प्रदेशमध्ये जर डेव्हलपमेंट नसेल तर इकडे येणार. महाराष्ट्रामध्ये नसेल तर महाराष्ट्राची पब्लिक बाहेर जाणार. पण ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे, पैसा आहे, म्हणून ह्या ठिकाणी सर्वजण येतात. आणि
महाराष्ट्राचं राजकारण फक्त हे राजकारण चालू आहे, वाद वाढलाय भाषेचा, विषयांचा, सगळ्या गोष्टीचा वाद चालू आहे. मी लहानपणापासून म्हणजे मला वाटतं पहिली दुसरीपासून मी माझ्या पुस्तकामध्ये आलेले आहे मला वाचण्यामध्ये 3 भाषा, मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषा आलेल्या आहेत. बाकी तर मग सामान्य ज्ञान म्हणजे ते शास्त्र झालं, गणित ही भाषा नाही आहे, भूमिती ही भाषा नाही आहे, हिस्ट्री म्हणजे इतिहास ही भाषा नाही आहे. 3 भाषा मूलभूत चालू झाल्यात ना, मग त्याचं कारण टाकून आता फक्त राजकारण चालू आहे. ते राजकारण का, हे मुंबऱ्यासारखे इन्सिडेंट होतात, हे ट्रेनमधून पडतात किंवा मोठे मोठे भ्रष्टाचार बाहेर पडतात, तर ते झाकून ठेवण्यासाठी हे राजकारणाची कोंबडी उघडवतात. म्हणजे भाषेचा आता विषय काय चालू आहे भाषेचा, आणि त्याच्यामध्ये नाही का मला खूप शोकांतिका वाटते, म्हणजे एकदम खूप हास्यास्पद वाटतं का ज्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे त्याच्या विरोधात त्यांच्याच पक्षातली माणसं बोलून राहिलेत, पण मतदान मात्र त्यांनाच करणार. असो, त्यांचं मतदान करण्याचा हक्क असो, प्रत्येकाचा आहे, कुणाला करायचं काय करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगतोय, हेच लोक जे आता बोलतात आहे ना, विरोध करतात आहेत, त्यांच्याबरोबरच मराठी लोक अर्ज द्यायला, मागण्या पूर्ण करण्यासाठी, स्थानिक लेवलला जर समस्या असतील त्या उपस्थित करण्यासाठी ह्याच अमराठी लोकांचा आता वापर करतात आहेत. पुढे एखादी मीटिंग ठेवायची असेल त्या ठिकाणी हीच अमराठी लोक असतात आणि विरोध करणारे करून मराठी, आणि त्यांच्याबरोबर एखादं आंदोलन असेल पक्षाचं त्याच्यामध्ये पण अमराठी लोक असतात. बघा, जे विरोध करतात आहे ना त्यांचं वॉल काढून पहा, आणि त्या वॉलमध्ये त्यांच्याबरोबर ना सगळे अमराठी आहेत. तर एक हास्यास्पद आहे, हे फक्त राजकारण आहे. या राजकारणाचे बळी पडू नका, फक्त बदल करा जो करायला पाहिजे. ट्रेन वाढवा, पटऱ्या वाढवा, आणि रोजगार निर्मिती त्या भागामध्ये करा, त्या एरियामध्ये करा. धन्यवाद.